नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी इतकी रेडी होऊन कुठे लग्नाला वगैरे नाही जाते, तर माझ्या क्लासेसचं म्हणजेच आपल्या फर्स्ट बॅचचं सर्टिफिकेशन डे. आय एम रिअली व्हेरी सॉरी की मी खूप लेट आहे सगळ्या गोष्टी पोस्ट करण्यासाठी, ब्लॉग टाकण्यासाठी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आणि मी लवकरच टाकेन फर्स्ट डेचा ब्लॉग वगैरे वगैरे. सो आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, खूप धमाल मस्ती असणार आहे क्लासेसमध्ये. सो एन्जॉय करा तुम्ही पण आमच्यासोबत आणि नक्की हा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि येस, मी आज विशालला ॲज अ चीफ गेस्ट आमच्या क्लासमध्ये म्हणून बोलवलेलं आहे. खूप भारी, खूप मस्त मज्जा येणार आहे. त्यांना सरप्राईज देणार आहे ॲक्च्युली मी. त्यांना फर्स्ट डेपासनं त्याला भेटायचं होतं विशालला, आणि आज त्याच्याच हातातून माझं सर्टिफिकेशन त्यांना दिलं जाणार आहे. सो बघूयात की काय काय धमाल मस्ती येते क्लासेसमध्ये. जितकं घ्यायचं ट्राय करेल तेवढं घेता येईल, आणि जर नाही घेता आलं तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. बट ठीक आहे, स्टे कनेक्टेड आणि पूर्ण ब्लॉग नक्की बघा. आणि एक गोष्ट आता मी तुम्हाला दाखवते. सो गाईज, माझ्या नावाचं सर्टिफिकेशन फायनली आलंय आणि हे 12 सर्टिफिकेट आहे. ॲक्च्युली त्यांच्यासाठी एक गिफ्ट पण आहे, आणि गिफ्टवाला माझे कॉल रिसीव्ह करत नाहीये सकाळ सकाळ. सो मलाच कळत नाही आता मी त्याचं काय करू. हँडमेड क्राफ्टिंग असं आहे, आणि त्यांच्याकडनं मी काहीतरी एक छोटीशी गोष्ट मागवली, कारण की मी घ्यायला गेलेली बट ती गोष्ट मला मिळाली नाही तिथे जिथे मी गेलेली. मी भुलेश्वरला गेलेली ॲक्च्युली, आणि तो ब्लॉग काढत होती, आणि तेवढ्यात माझ्यासोबत एक मोठा स्कॅम घडला आणि मी ब्लँक तिथला तिथे. 12,500चा लॉस झालेला माझा. आणि मी इतकी मूर्ख बनली की इझिली कोणीही बावळट मला बनवू शकतं असं काहीतरी आहे तो, आणि तो मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. बट ॲट द एंड, कारण की आता माझा मूड मला खराब नाही करायचा आहे, ही गोष्ट माझ्यासोबत 2-3 दिवसापूर्वीच घडली आहे. आणि माझी आजी आली आहे. या आई. साडी बिडी घातली असती ना. आई बोलते साडी बिडी घातली असती ना. ही माझ्या मम्मीची आई आहे. आई हाय करा. हाय 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 हाय. माझ्या मम्मीची मम्मी आहे ऍक्च्युली. केलं असतंस साडी घातली असती. कशाला? काय असं मला मी अक्षीवर घेतली. बघितलं कशी बोलते. बघितलं का कशी बोलते. बोलते ब्लॉग चालू करणार होतीस तर मला सांगायचं मी साडी घातली असती, ठुशी घातली असती. आता ते काय तू आता काय जाऊ दे. ऐकतं तिला मी आता. हिची मम्मी ही आहे, माझी मम्मी ही आहे. V3. चलो, सर्टिफिकेट आलं फायनल. अजून एक सरप्राईज आहे गाईज, खूप दिवसापासून आम्ही ठेवून दिलेलं आहे ना, ते आत्ताच मम्मीने खाली काढलंय आणि आज मी रिव्ह्यू करणार. एक नंबर, काय विषय नाही. पण आता आपले 200 सबस्क्रायबर्स होणार आहेत. ठीक आहे. गाईज, ऑलमोस्ट 2 वाजलेत आणि आता मी निघालीये. मी हेअर स्टाईल केले होते ते सोडले, बिकॉज मला हे लुक जास्त चांगलं वाटतंय. आणि क्लासमध्ये सगळ्या मुली लेट होणार होत्या मरणाच्या. लिटरली 2 तास कोण वेट करतं यार. मी खूप चिडली आता, आणि मी आता क्लासमध्ये जाते. मी बोलली क्लासमध्ये त्यांच्या ग्रुपवरती मेसेज केला, पुढच्या 5 मिनिटात कोण आलं नाही तर सगळं बंद, आजचा दिवस कॅन्सल होईल असा. आणि आता मी चालली आहे, बघू आता काय होते. सो गाईज, आता मी क्लासमध्ये जाणार आहे. त्याच्या आधी मी सर्टिफिकेशन वगैरे घरातून घेऊन आली, आणि ह्यांनी 100% आतमध्ये काहीतरी डेकोरेशन केलंय. दिसलंय आता मला, फुलं बिलं सगळी बाहेर आलेली दिसली आहेत. त्यामुळे समजलं आता मला काहीतरी प्रँक चालू होता माझ्यासोबत असं मला वाटतंय. लेट्स सी आतमध्ये जाऊन काय घडतंय. चलो. बाहेरून काही दिसत नाही आतमध्ये काय होतं ते, पण आतून दिसतं की बाहेरून नक्की काय होतंय ते. आणि आरडाओरडा चालू आहे एवढं तर मला कळतंय. येऊ नको थांब. ऐकलं? दिसतंय तुम्हाला काय होतंय? काय करतायत देवाला माहिती. आता मी चिडू की हसू मला कळत नाहीये. सो हसायला तर येणारच आहे आता मला फॉर शुअर. आणि मरणाची भूक लागली आहे.
आज चांगला छान सगळ्यांनी मेकअप स्वतःचा केलाय. ज्यांनी मी चांगलं बोलली ज्यांना त्यांनी, आणि ज्यांचं राहिलंय ते करा नेक्स्ट टाइम पासून, तेव्हाच तुमचं दिसणार आहे. थोडं लावून काय नाही होत. 30% प्रोडक्ट तरी लागला पाहिजे वॉर्म हनीचा, पॉनचा, तेव्हा ते हाईड होतात. मला एक्झॅक्टली सांगते आता, ह्या फील्डमध्ये अर्धी लोक काम करतात, अर्धी लोक मधूनच फील्ड ही सोडून देतात. का आता कामं मिळत नाही, किंवा आम्ही तेवढं प्रोग्रेस करू का, कॉम्पिटिशन खूप आहे, आम्हाला ऑर्डर्स येतील का. पण आपलं सोशल मीडिया झालं, सोशल मीडियावरती सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्यात की काय पोस्ट करायचंय तुम्हाला. डेली त्याच्यावर पोस्टिंग दिसेल तेव्हाच तुमचे फॉलोअर्स तुम्हाला बघणार आहेत. आणि तुम्हाला येतं की नाही हे तुम्ही जेव्हा क्लायंट करता ना तेव्हा त्यांचं ऐकून करा. स्वतःच्या मनाने कुठलीच गोष्ट करू नका, कुठलीच. तुम्हाला मी सांगितलं, जर सायडर्सच्या ऑर्डर्स घेताय कोणीही, 1000 पासून घ्या, 500 पासून घ्या, सुष्मिताची अगं आले मी 5च मिनिटात आले. तुझा पुढच्या ट्रेनने मेंदू आपण तिथे नाश्ता जाऊ. म्हणून त्यांना लेट होतं. इतका झालं तुला? अरे मी येणारच होती, मी निघालेली, पण काय करू यार, माझं अलार्मच वाजला नाही. मी अलार्म लावला होता, पण मी काय करू, माझी नाईट ड्युटी असते ना. ग्रुपवर मेसेज टाकलेला तो पण नाही बघितला. अरे नाही खरंच, पण माझी नाईट असते ना. हे सगळे आले इथे, तूच एकटी येते जे आलेले. सगळ्यांनी ग्रुपवरचे मेसेज, तुझ्यासाठी खास मी ग्रुपवर मेसेज टाकलेला. हा, पण मला सेल्फ शिकायचंय ना, मग प्रॅक्टिसची काय गरज आहे ना, मी घरी प्रॅक्टिस करते. तुमचा गेस्ट वाटतं का पण? हो वाटतो ना, 100%. हो. बुट काढायचं आलं. सगळ्यांसाठी हे सरप्राईज होतात. एवढी एंट्री तर माझी इथे झालीये. थँक्यू दीदी. येस येस, सीट. कसा वाटला सरप्राईज? सगळ्यांची तोंड 2 मिनिटापूर्वी बघण्यासारखी होती, कारण की एक नंबर असा कडक टॉपिक चालू केलेला मी. क्लास मध्ये ज्या मुली आहेत त्याच्यापैकी एक कोणतरी माझ्याबद्दल वाईट बोलला, आणि ते मला माहिती आहे, आणि ती कोणती मुलगी आहे हे पण मला माहिती आहे. सगळ्याजणी अशा शांत मी एका आणि मग ह्याला एंट्री दिली. सो हे सरप्राईज होतं. सगळ्या अगोदर मी माझी ओळख करून होतं. मी विशाल ही तन्वी, साक्षी जाधव, सुष्मिता सोडगी, संगीता कांबळे, तेजल शिंदे, चैतन्य शिंदे, मानसी आडा, अक्षता मोहिते, हे श्रद्धा, अक्षू हा अक्षु, ही माहिती आहे ना. ही आशु. तुला काही बोलायचंय? नाही, खूप छान वाटलं. एवढं तर भारी स्वागत आमचं कुठं कोणत्याही एवढं भारी रिॲक्शन दिलं सगळ्यांनी. चांगलं वाटतं. परत भेटू आपण. बॅच सोडली म्हणजे असं नाही की आपण परत कधी भेटणारच नाही. कधी पण आठवण झाली की या, हिला फोन करा. म्हणजे 5-6 दिवस अगोदर सांगा, मग आम्ही येईन. मग काय मी रोज भेटत असतो आहे का नाही. तू इकडं पोरींमध्ये काय करतो? फ्रेंडशिप झाली ना तुझ्या फक्त मुलींजवळच फ्रेंडशिप.
असं आहे, आमच्या घरी एकदाच आला आणि माझ्या मावशीच्या मुलीवर फ्रेंडशिप केली आणि आता क्लास मध्ये आलाय तर हिच्यासोबत केली. ही कोणाची कोण आहे? माझी भाची. तुझा तर काय सोने पे सुहाग आहे. एकाला भेटायला आली दुसरा पण भेटला आहे ना. आता बहिणीला दाखव मी आणि दोघांचे दात केलेले आहेत. काय नाही. सर्टिफिकेट कसं आहे असं फर्स्ट लुक मी विशालला दाखवते आता. सो त्याला माहिती नव्हता सर्टिफिकेट आहे कसं. तुझं प्रेम पण करून दिली. हो. ह्याच्यावर नाव पण टाकलं का? Yes. भारी करून दिली. भारी पैसे दिले. की हे बघा, जर तुम्ही कोणी फ्री असेल, जर तुम्हाला नाही करायचं हे कसं करतात ते येऊन बघा. तर ती पहिले धावत यायची कायम तिची हातातली गोष्ट सोडून. आणि तिने जे लुक केले 2 दिवसाची जी एक्झाम असेल त्याच्यामध्ये तिने जे लुक केले ते स्वतःहून रेडी केलेले घरातूनच प्रिपेअर होती. मला आज ही हेअरस्टाईल करायची आहे, मला आज हा मेकअप करायचा आहे, हा माझा आउटफिट आहे. तिचे आय शॅडो चुकले, तिने ते रिमूव्ह केले सांगितल्या लगेच आणि परत ते केले. आणि त्याच टाइम मध्ये जेव्हा तुमचा मेकअप होत होता तेव्हा तिने तेही प्रेझेंट केलं स्वतःला. ठीक आहे. सो ती आहे मानसी. ये ना तू पण हात लाव. तू शिकवलंय महिनाभर. अरे तिला तर या मध्ये मी गिफ्ट देणार. टीचर आणि स्टुडंटचं जसं असतं ना तसं देखील होतं आणि फ्रँक सुद्धा होतं. आणि एवढे एन्थुसियास्टिक पर्सन मी फर्स्ट टाइम बघितले. बिकॉज ती सगळं म्हणजे ती एवढी इन्व्हॉल्व होऊन सगळ्यांना सांगत होती ना, बेस्टच होता. आणि जेवढं पण आपण म्हणजे मी तर जेवढं शिकले ना फक्त हिच्यामुळेच आहे बघ. ऑलच काय मला शब्द हिच्यामुळेच आहे. म्हणजे काहीच नाही, मी शून्यापासून स्टार्ट केलेलं काहीच नव्हतं काय. मला सगळे हसायचे. मी जेव्हा मी फर्स्ट टाइम सगळ्यांना सांगितलं ना की मी ताईकडे मेकअप शिकायला जाते आणि मग मला म्हणायचे तुला कशाला मेकअपची शिकायची गरज आहे, तू एवढी डिग्री घेतले हे घेतले असं केलं तरी तुला शिकायची काय गरज आहे. मला हसायचे वरचे तुला काय येणार आहे तुला काय येणार आहे. पण फायनली मी ताईमुळे करू शकले. हे खूप छान शिकवलं ताई, खूप भारी शिकवलं. तू पण खूप गोड मुलगी होतीस. पूर्ण क्लासमध्ये जर अटेन्शन आणि मस्ती कमी आणि जे काम करायला आली आहेस फर्स्ट डे पासून तू फोकस होतीस तुझ्या मेकअप वरती आणि सक्सेसफुली ते झालं पण आहे. तुझ्याकडनं जे एक्सपेक्ट केलेलं ते मला मिळालंय. त्यामुळे असंच खूप खूप प्रगती कर, खूप भारी मेकअप कर आणि प्रॅक्टिस होतो. थँक्यू. तुला आवडलेले मी स्वतःहून त्याचे स्क्रीनशॉट काढून हिला पाठवले होते की ह्यांचे त्या मुली makeup कोण आहे चांगले त्यांना सांग झाले. यांनी भारी मेकअप केला. पण त्या मुलींचा केला नव्हता, दुसऱ्या मुलींनी ते- त्यांच्यावरती केलेला. त्यांचे हा. फोटो पाठवले ना त्यांचा मेकअप दुसरा त्याच्यामध्ये मुलगा केला. मानसी होती, अजून कोण कोण होता, अजून काय कोण मुलगी होती. दोन पाठवले होते. हिचा एक आहे. तुझा कोणी केलता? चांगला केलता. तिचा चांगला करते ती बेस, मी तिला ऑलरेडी बोलले. आणि हे कोण आहे? हा अक्षुने केलेला ना. हा. अच्छा किया था. हे दोन मेकअप लय भारी झाले, परफेक्ट. हा. आणि अर्धे मेकअप त्याच्यामध्ये टाकले नव्हते. कारण मला लय सवय असे निरखून बघायची. मी ती रील पोस्ट केली, फोटो नव्हते पाठवले, त्याच्यातले स्क्रीनशॉट काढले की कोणाकोणाचे सगळ्यांचे होते फोटो, पण हे दोन परफेक्ट होते. सगळ्यात मस्तीखोर मुलगी जी 15 दिवसानंतर झाली मस्तीखोर. काय माहिती तिला काय लागलं, शेवटचे 10 आणि 15 दिवस जास्त मस्ती व्हायला लागली तिच्याकडनं. पण ठीक आहे, कामामध्ये ती तिचा 100% देते आणि आपण तिचं स्वतःहून स्ट्रगल बघतो. ती मेहंदीचे ऑर्डर्स घेते, मेकअपचे सुद्धा घेते आणि अशीच प्रगती कर, स्वतःचा बेस इम्प्रूव्ह कर अजून अजून आणि खूप शिक आणि प्रॅक्टिस रेग्युलर कर. टिफिन जर राहिलं, टिफिन तर भाई तिच्या मम्मीची टेस्ट आहे, तिची काहीच नाहीये. थँक्यू. पण आता मला त्यांना दाखवायचं की मी स्वतःच्या पायावरती उभी राहू शकते. त्यांना वाटायचं मी जॉब नाही करत, कमी शिकलीये. मला खूप म्हणजे टॉर्चर केलेलं त्या टायमिंगला. अरे अक्षू रडते भाई. अरे हो ना.
मेहनत करतेस ना, म्हणजे क्लास अटेंड करून त्या गोष्टी करणं प्लस कुर्ल्याला जाऊन क्लास करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सारखे सारखे तू स्वतःवरती जेवढी मेहनत घेते ना, थोड्या वर्षांनी 2-3 वाजेपर्यंत बाहेर असताना माझ्या घरचे पूर्ण एकदम डेफिनेटली मला बाहेर पडतं. विचार करता ही पोरगी 2-3 वाजेपर्यंत बाहेर काय करते. मला हे ऑर्डरसाठी मला करावं लागतं. खूप नावं ठेवलीत मला लोकांनी ह्या टायमिंगला. नाही, पण तुझा टाइम थोड्या दिवसांनी येईल ना, तेव्हा तू त्यांना मला दाखवायचंच आहे लोकांना. आपण आपलं काम दाखवूनच मोठं व्हायचं असतं है ना. पण चांगले प्रोडक्टवर चांगला मेकअप होतो. तुम्हाला आता मला तर ह्याच्यात तर काय कळत नाही, पण ह्याच्यामुळे कळतंय. अजून नाही का रील्स येतात ना, त्याच्यावरून कळतं की ह्या मुलीने प्रोडक्ट कोणतं वापरलं हे लगेच कळतं. लोकल प्रोडक्ट असतील तर ते आता आमच्या फील्डमध्ये जास्त करून क्रायलनच वापरतात, बाकी कायच नाही वापरत. कारण हिने शिकतानीच कमीत कमी 2-2.5 लाख रुपयाचे प्रोडक्ट घेतले होते. म्हणजे आणि मेन घरच्यांना दबावात नका टाकू. जसे तुम्ही कमावसाल तसेच घेत राहा. ह्याच्यातलेच पैसे यायचे. मी कधी केलं, जेव्हा माझ्याकडे एखादी इन्व्हेस्टमेंट होती तेव्हा मी हा विचार केला ना. मी जर आधी केला असतं तर ऑब्व्हियसली मला पण घरी मागावं लागलं असतं. मला हीच गोष्ट नको होती म्हणून मी तेवढे पैसे साठवले आणि मग ही गोष्ट केली. तिने पण हळूहळू घेतले. पहिल्यांदा 70,000चे घेतले, मग अशी वाढवत गेले. त्यावेळेस व्हॅलिडिटी वाढली तिची. जे पण काय कमावसन याच्यात ना ते कमीत कमी 6 महिने वर्षभर याच्यातच इन्व्हेस्ट करा. हा, जाऊ दे ती गोष्ट. आता बिट्या येतील नाही तर मला वेगळ्याच. तर त्यामुळे हे गिफ्ट मी घेतलं. आणि सॉरी, मला ऍक्च्युली वेगळं गिफ्ट खरंच मनापासून द्यायचं होतं, पण ते त्या टाइम मध्ये मिळालं नाही, म्हणून हे 1 डे वाला गिफ्ट आहे. पण चांगलं आहे, होपफुली तुम्हाला सगळ्यांना आवडेल. ओके, ते माझी आठवण म्हणून असेल सगळ्यांसोबत कायम. मला असंच गिफ्ट द्यायचं होतं. आणि मी कोणासाठी पर्टिक्युलर 1 नंबर नाही काढला, बिकॉज मलाच नाही आवडणार की तुमच्यामधली एक कोणीतरी कसं मी देऊ शकते ना. द्यायचं असेल तर मी सगळ्यांना देईल, कारण की मी सगळ्यांना इक्वल शिकवलं आणि इक्वली तुम्ही पण तुमचे 100% द्यायचा प्रयत्न करत होतात. सगळेच जण लुक वाईज किंवा एक्झाम डेला सगळं खूप जास्त स्ट्रगल चालू होतं. आउटफिट आणा, हे आणा, ते आणा, मग मॉडेलला घेऊन या, मग तिचं सगळं बघा, ते करा मेकअप, वरून माझं प्रेशर वेगळंच, माझे टॉन्टिंग वेगळे, तरी पण सगळेजण करत होते. आणि तुमचं ती गोष्ट मी नोटीस केली सगळ्यांची. आणि मग म्हणून हा डिसिजन घेतला की गिफ्ट मी एकाला नाही देऊ शकत कधीच. मी ते देणार आहे ते सगळ्यांनाच देणार आहे. ठीक आहे, थँक्यू. अच्छा, काहीतरी करताय, डान्स. हे कधी केलं? श्रद्धाला काय माहितीये का काय करायचं? आणि खूप क्यूट वाटलं हे मला. आणि हे फर्स्ट टाइम माझ्यासोबत झालंय माझ्या पूर्ण लाईफ मध्ये. त्यावेळीच आहेत अजूनही मेकअपच्या. काहीही तुम्हाला जे वाटेल ते आहे तर विचारा आताच. आहे काय नक्की आतापर्यंत जे शिकवलेलं क्लासमध्ये ते शिकला. हा, अरे हे राहिलं सगळ्यांकडून पिंक कलरचा वन पीस आणला आवडते का? काढली. ओके, छान आहे, छान आहे. थँक्यू. 1 रुपया पण 10 रुपये दिले. 10 रुपये हे 10 रुपये का अजून 10 छान आहे, छान आहे. थँक्यू. पैठणी. थँक्यू सो मच. थँक्यू. तू होतीस त्यांच्यासोबत? ती कधीपासून प्लॅनिंग? 2 दिवस करत काय होतात तुम्ही? हॅलो एव्हरीवन, सो सॉरी मी व्लॉग घेतला नाही, बट मी बिझी होती म्हणून जेवढं तुम्हाला दाखवता येतं तेवढे मी क्लासमधला मुवमेंट दाखवल्या.
आणि सगळ्यांना वाटत असेल की मुली पटकन अशा इतक्या कशा काय बोलू शकतात किंवा काय, बट ऑफ कॅमेरा क्लासेसमध्ये काय गोष्टी होतात हे फक्त त्या मॅमला आणि त्या स्टुडंट्सलाच माहिती असतं, त्यांची किती बॉन्डिंग होते. किंवा पहिले असं वाटायचं की का रडतात ना मुली ग्रॅज्युएशन डेला, सर्टिफिकेशन डेला, 30 डेजमध्ये अशी काय बॉन्डिंग होते. बट जे लोक इथे असतात ना त्यांनाच माहिती की त्यांच्यासोबत एकमेकांसोबत काय बॉन्डिंग होते. आपण स्वतः पण रेग्युलर एखाद्याला भेटलं की आपलं पण काहीतरी नातं त्यांच्यासोबत नेहमी होत असतं. बाय. सो म्हणून ते लोक रडतात. आणि हे मला क्लासेस जेव्हा मी स्टार्ट केले, जेव्हा माझी एखाद्यांसोबत बॉन्डिंग झाली तेव्हा मला कळलं. बट ठीक आहे, चलो अभी घर जाते. विशाल पण वाट बघतोय खाली. आम्ही सगळं वाइंड अप करून पटपट घरी जायला निघतोय. सो गाईज, ग्रॅज्युएशन डे झालेला ॲक्च्युली काल झालाय आणि मी आज व्लॉग एंड करते बिकॉज आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावरती खूप जास्त मी दमलेली आणि विशाल पण दमला होता गाडी चालून, त्यामुळे तो पण झोपून गेलेला थोड्या वेळासाठी. आणि आजीला तो फर्स्ट टाइम भेटला माझ्या काल. मी रिॲक्शन्स आणि ऑल घेता नाही आलं बिकॉज आम्ही दोघं पण खूप जास्त दमलेलो आणि श्रद्धा पण दमली होती, ती पण नव्हती घरात. त्यामुळे मग कोणच व्लॉगच काढायचा राहून गेला. आणि आज ॲक्च्युली विशालला मी ठरवत होती की मी पुण्याला जाऊ की नको, कारण एकच दिवसाचा गॅप आहे आणि उद्यापासून आपण सेकंड बॅच स्टार्ट करतोय. सो मला असं होतं की मी एक दिवसासाठी पुण्याला जाणं वर्थ आहे की नाही. आणि म्हणजे संडे होता आणि विशालला बैलगाड्याचं प्रमोशन होतं त्यामुळे तो बिझी होता. आणि मग मी म्हटलं मी नाही येत, जाऊ दे. आणि मग घरातच थांबली. आता बघूयात सेकंड बॅचमध्ये कशा मुली आहेत किंवा उद्याचा दिवस कसा असेल, काय असेल. आणि फर्स्ट बॅचचं मी खरंच सॉरी म्हणेल की मी प्रॉपरली व्लॉग केलेत बट पोस्ट करायला टाइम नाहीये आणि एडिट करायला पण टाइम नाहीये, कारण की क्लासमध्ये खूप टाइम जातो. मी क्लास 11 to 4 सांगते, बट तो क्लास ना मी एक्सटेंड करून 6 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत, 7 वाजेपर्यंत कधी कधी असं होत होतं. आणि सकाळपासनं जर एखादी मुलगी खूप वेळ उभी राहते त्या पर्टिक्युलर ठिकाणी शिकवते तर सगळा टाइम तिथेच निघून जात होता. आणि मी आल्यावरती इतकी दमलेली असायची, त्याच्यात मला एक्स्ट्रीम लेवलचा खोकला झालेला आहे जो एका महिन्यापासून माझा पिच्छा काय सोडत नाहीये, म्हणून प्रॉब्लेम होतोय ऍक्च्युली. बट मी आता डॉक्टरकडे गेलीये प्रॉपरली. इथे तुम्ही बघू शकता इंजेक्शन पण घेतलंय. आता होपफुली तो जाईल असं मला वाटतंय, बघूयात जातोय की नाही. बट खोकला खूप जास्त असल्यावरती काहीच माणूस काही करूच शकत नाही, म्हणजे इतका त्रासलेला असतो. म्हणून मी दमायचे आणि म्हणून ब्लॉग एडिट करायचे राहिले. एक्स्ट्रीमली सॉरी. आणि एक गोष्ट मला दाखवायची होती ऍक्च्युली. ठीक आहे, मी ती ट्राय करेल की उद्या घ्यायची किंवा परवा घ्यायची किंवा थोडीशी बॉन्डिंग झाल्यावर असं स्टुडंट सोबत ती रिव्हील करायची. सॉरी मी ह्या ब्लॉगमध्ये ती केली नाही, बट इट्स ओके. माझं एक सुंदर असं गाणं येतंय नटून थटून खूप दिवसानंतर मराठी म्युझिक टाउन या युट्यूब चॅनलवरती. सो तेही नक्की बघा आणि खूप खूप प्रेम द्या. मला दोन्ही फील्ड माझ्या खूप जपून घट्ट पकडून ठेवायच्या आहेत. मी ऍक्टिंग पण नाही सोडणार आहे आणि मेकअप पण नाही सोडणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मला तुमची साथ हवी आहे. ती आजपर्यंत तुम्ही देत आलात तीच द्या. आणि ज्या मुली माझ्या खरंच 1 महिन्यापासून माझ्या सोबत होत्या त्यांना मी खूप जास्त मिस करणार आहे उद्याच्या बॅचेसपासून. सो लव्ह यू ऑल. जर तुम्ही बघत असाल 12 जणी माझा व्लॉग तर लव्ह यू अँड मिस यू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. लव्ह यू की तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितलाय आणि काय बोलू, माझ्याकडे आता शब्दच नाहीयेत. सो थँक्यू सो मच.